नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरात मुंग्या माशा झाल्या आहेत तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। तर पावसाळ्यात बऱ्याच घरांमध्ये आपल्याला मुंग्या माशा चिलटे दिसतात, नकोसे वाटतं। घरात काही अन्नपदार्थ असतील तर त्याकडे ह्या मुंग्या माशा चिलटे आकर्षित होतात। हे आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे। यासाठी आपण बाजारातून विविध प्रकारचे केमिकल्स आणतो, पण हे केमिकल्स आपल्याला हानी पोहोचू शकतात। तर हे केमिकल्स न वापरता आज आपण एक सोल्यूशन बनवणार आहोत। पण हे बनवण्याआधी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर जरूर सबस्क्राइब करा आणि इतरांनाही नक्की शेअर करा। तर मग हे सोल्यूशन बनवायला आपण सुरुवात करूया। तर हे सोल्यूशन बनवण्यासाठी आपल्याला एक स्प्रे बॉटल लागणार आहे। तर अशा प्रकारे ही स्प्रे बॉटल वापरायची आहे। तुमच्याकडे जर अशा प्रकारची स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही साधी प्लास्टिकची बॉटल वापरू शकतात आणि त्याला होल करून हे सोल्यूशन तुम्ही टाकू शकतात। तर अशा प्रकारे मी एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे। आता हे सोल्यूशन किती प्रमाणात बनवायचं त्या अंदाजाने पाणी घ्यायचं आहे। ते कमी मुंग्या किंवा माशा असतील तर अगदी थोडं सोल्यूशन बनवलं तरीही चालणार आहे। तर या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी वापरत आहे। हे पाणी मी स्प्रे बॉटलमध्ये टाकून घेतलं आहे। तर अशा प्रकारे हे टाकून झालं की त्यात आपल्या घरात असलेलं डेटॉल वापरायचं आहे। तर या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी आणि अगदी चमचाभर डेटॉल मी या ठिकाणी वापरलेलं आहे। आता किती स्ट्रॉंग सोल्यूशन बनवायचं त्या अंदाजाने हे डेटॉल तुम्हाला त्यात टाकायचं आहे। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये डेटॉल टाकून घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी आणि डेटॉल व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे। तर या ठिकाणी आपण कुठल्याही ब्रँडचा हिंग वापरला तरीही चालणार आहे। तर अशा प्रकारे पावडर हिंग वापरायचा आहे आणि मी त्यात अगदी चुटकीभरच हिंग टाकत आहे। तर हिंगाला स्ट्रॉंग वास असल्यामुळे अगदी थोडासाच वापरायचा आहे। तर या सोल्यूशनमध्ये आपण पाणी, डेटॉल आणि हिंग वापरलेला आहे। तर हिंग आणि डेटॉलचा वास खूप स्ट्रॉंग असतो। तर सोल्यूशन आपण जर ज्या ठिकाणी माशा मुंग्या चिलटे असतील त्या ठिकाणी स्प्रे केलं तर ह्या वासामुळे ते नक्कीच पळून जाणार आहेत। तर अशा प्रकारे हे स्ट्रॉंग असं सोल्यूशन तयार झालेलं आहे। आता हे सोल्यूशन ज्या ठिकाणी माशा चिलटे किंवा मुंग्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर ह्याच्या स्ट्रॉंग वासामुळे पुन्हा माशा मुंग्या त्या ठिकाणी येणार नाहीत। तर अगदी झटपट तयार होणारं आणि कमी साहित्य तयार होणारं हे सोल्यूशन तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर ह्या सोल्यूशनचा नक्कीच फायदा झाला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन टिप्स सोबत। तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि अशा प्रकारच्या टिप्सचा वापर करत राहा।